आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरे आता पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यामध्ये पुरामुळे सिंहगड रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दाखल झालेत। पुण्यामधील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर, निंबज नगर या भागामध्ये अगदी वरच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचलेलं होतं, त्यामुळे अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये, आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि राज ठाकरे आता या पाहणीसाठी थेट पुण्यात दाखल झाले आहेत। हेलो तर राज ठाकरे यांच्याकडून पुण्यामधील निंबज नगरमध्ये सध्या पाहणी करण्यात येते। इथल्या नागरिकांसोबत देखील राज ठाकरे संवाद साधतायत। पुरामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे नागरिकांवर जे काही संकट कोसळलं त्या संदर्भात आता राज ठाकरे हे इथल्या नागरिकांसोबत चर्चा करतायत। खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि अचानक आलेल्या पाण्यामुळे या घरांमध्ये पाणी शिरलं आणि आता या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे हे स्वतः पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सिंहगड रोड परिसरामध्ये निंबज नगर या भागामध्ये सध्या पोहोचलेत। एकता नगर, निंबज नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळतात। शुक्रवारी मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये रात्रीच्या सुमारास पाऊस झाला, त्यामुळे खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला। पहाटेच्या सुमारास तब्बल 55,000 क्युसेक पाणी हे मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलं होतं। पाडण्यासाठी 18 कोटी रुपये यांना नागरिकांना साईडला तर काही महिला आपल्या समस्या आणि आपल्यावर ओढवलेलं संकट याची माहिती देण्यासाठी आता राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतायत। राज ठाकरे हे देखील या सर्व नागरिकांच्या समस्या, त्यांच्यावर ओढवलेलं संकट याची माहिती करून घेत आहेत। शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणामधून विसर्ग सुरू झाला, त्यामुळे मुठा नदीचं पात्र कमी पडल्यामुळे हे सर्व पाणी या परिसरामध्ये शिरलं। आणि आज 26 वर्ष झालं आम्ही या भागात राहतोय, कधीही एवढं पाणी आलेलं नाही, हे पहिल्यांदाच झालेलं। खूपच थांबानंतर महिलांसोबत संवाद साधतायत आणि त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती राज ठाकरे हे जाणून घेत आहेत।